Hello everyone, welcome back to my channel Oral Health Management by Dr. अलका खाडे। तुम्ही पाहत असलेल्या चित्रफितीमध्ये ओरल स्कॅनिंग चाललेलं आहे। या पेशंटच्या दातांमध्ये बराच गॅप आहे आणि त्यांना कन्व्हेन्शनल जी वायरिंग असते, ब्रेसेस लावतात, मेटल ब्रेसेस किंवा सिरामिक ब्रेसेस, ते न लावता त्यांना अलाइनर्स लावायचे आहेत। अलाइनर्स लावण्यापूर्वी आपण ओरल स्कॅनिंग करतो, जेणेकरून दातांमध्ये किती गॅप आहे ते आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपला ट्रीटमेंट प्लॅन ठरतो। अलाइनर्स म्हणजे चांगल्या प्रतीचं प्लास्टिक असतं आणि ते मोल्ड करून त्याचे ट्रेस बनवलेले असतात आणि ते तोंडात घालायचे असतात, जेणेकरून तोंडातील गॅप हा कमी होतो आणि तोंडात ते घातलेलं आहे हे सुद्धा जाणवत नाही किंवा दिसत सुद्धा नाही। कधी कधी काय होतं, जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो किंवा एखाद्या पार्टीजमध्ये जातो तेव्हा सिरामिक ब्रेसेस किंवा मेटल ब्रेसेस हे उठून दिसतात आणि पेशंटला अजिबात ते आवडत नाही दिसलेलं आणि कॉन्फिडन्स निघून जातो आणि हसतसुद्धा नाहीत पेशंट अशा पार्टीजमध्ये। आणि ह्याला एक चांगला पर्याय आहे, जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल किंवा जर तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाताना ऑकवर्ड वाटत असेल तर तुम्ही अलाइनर्स लावू शकता। अलाइनर्स ट्रीटमेंटमध्ये जेव्हा पेशंटचा ट्रीटमेंट प्लॅन ठरतो तेव्हा पेशंटला किती महिन्यांची ट्रीटमेंट आहे, साधारण 6 महिन्यांची आहे की वर्षभराची आहे, त्या पद्धतीने ट्रेस म्हणजे नंबर ऑफ ट्रेस ठरतात। जेवताना फक्त हे ट्रेस तुम्हाला काढून ठेवायचे असतात। एरवी तुम्ही हे तोंडामध्ये साधारण 24 तास घालायचे असतात, 2 तास विश्रांती द्यायची, म्हणजे टोटल 22 तास तुम्हाला हे ट्रेस तोंडामध्ये ठेवायचे असतात। ओरल स्कॅनिंग हे टोटली फ्री आहे, त्यासाठी चार्ज घेत नाही। तरुण वयामध्ये जर तुम्ही ही ट्रीटमेंट केली तर उत्तमच आहे, कारण जेवढं तुमचे बोन फ्लेक्झिबल असतात तेवढी ट्रीटमेंट फास्ट होते। White.
या पेशंटचं वय 26 वर्ष आहे आणि त्याची ट्रीटमेंट साधारण 1 वर्षभर चालणार आहे. त्या पद्धतीने त्याला आम्ही ट्रे ॲडवाईज केलेले आहेत. हे 30 वर्षाचे ग्रस्त आहेत. ओके. आणि ह्यांना अलायनर्स लावायचं आहे. अलायनर्स म्हणजे ह्यांच्या तोंडामध्ये जी स्पेस आहे, तुम्ही करू शकता. येस, ती स्पेस आपण म्हणजे नॉर्मल आपण जे ब्रॅकेट्स लावतो, ओके, जे मेटलचे असतात, जे दिसतात आपल्याला, किंवा आजकाल सिरॅमिकचे सुद्धा असतात, परंतु ते दिसतातच तोंडामध्ये. ओके. तर हे अलायनर्स जे असतात ते लावल्यावर आपल्याला कळून येत नाही आणि त्यासाठी स्क्रीनिंग केलं जातं. तर त्यांच्या तोंडाचं आज आपण स्क्रीनिंग केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे आत्ताचे दात कसे आहेत, म्हणजे दातांचं जे कॉन्टॅक्ट आहे, ओके, अक्लुजन कसं आहे आणि जे पुढे होणार आहे त्यांचं म्हणजे फायनल रिझल्ट आपल्याला लगेच कळतो ह्याच्यामध्ये. ओके. Follow me on Instagram, Oral Health Management by Dr. Alka Pakre Khade, and my Facebook page, Dental Care Clinic by Dr. Alka Khade, and do follow me on YouTube, Beautiful Life by Dr. Alka Khade. Thanks for watching.